गणेशोत्सवापूर्वी सुरू होणारा श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो। धार्मिक उत्सव, नवचैतन्य आणि सणांचा महिना म्हणून या महिन्याला विशेष असं महत्त्व प्राप्त झालंय। इतकंच नाही तर हा महिना शंकराला समर्पित करण्यात आलाय। मराठी पंचांगानुसार 5 ऑगस्ट पासून पहिला श्रावणी सोमवार सुरू होणार आहे। विशेष बाब म्हणजे या श्रावण महिन्याचा शेवटही सोमवारीच होणार आहे। यंदा तब्बल 72 वर्षांनी हा दुर्मिळ योग आला असून सर्व शिवभक्त या महिन्यात भक्तिभावाने व्रत करतायत। सोमवार हा श्रावण महिन्यातील अत्यंत प्रिय वार असून शिवभक्त या दिवशी महादेव शंकराची पूजा करतात। श्रावणी सोमवारी जे शिवभक्त व्रत करतात त्यांचा वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात, अशी एक धार्मिक समजूत आहे। या व्रताचं पालन केल्यावर अविवाहितांना मनासारखा जोडीदार मिळतो असंही म्हटलं जातं। तसंच ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत त्या लोकांना आरोग्याच्या समस्यांपासूनही मुक्ती मिळते। श्रावणी सोमवारी पूजा केल्याने भगवान शंकर, शनिदेव आणि चंद्रदेवाची कृपा प्राप्त होते, अशी ही धार्मिक मान्यता आहे। त्यामुळे श्रावण महिन्यातील सोमवार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। तमाम शिवभक्तांकडून प्रत्येक सोमवारी शिवमुठ वाहण्याचं व्रत देखील केलं जातं। शिवमुठ वाहिल्याने जीवनातील समस्यांचं निराकरण होतं आणि आयुष्यात सुख समृद्धी मिळते। यंदाच्या श्रावणात 5 सोमवार आहेत। पहिल्या श्रावणी सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या श्रावणी सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस तर 5व्या सोमवारी सातू शिवमुठीतून वाहिले जातात। शिवमुठ वाहण्यासाठी सर्वप्रथम महादेवांना पाणी, दूध अर्पण केलं जातं। त्यानंतर शिवलिंगाला भस्म लावून त्यावर फुलं, 11 बेलपत्र वाहतात। यासह महादेवाची पूजा करताना धूप लावून मुठीत खडीसाखर धरून ती शिवलिंगावर वाहिली जाते। अशा रीतीनं हे श्रावणातील 5 सोमवार साजरे केले जातात, कारण त्यामुळे सर्व भक्तांच्या मनातील इच्छा, मनोकामना पूर्ण होतात, असं ज्योतिष शास्त्रात म्हटलं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। यासाठी लोकशाही मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।